नमस्कार, मी महेश लोखंडे आपलं स्वागत करत आहे मार्केट समस्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्र हो, मी दिलेल्या प्रत्येक व्हिडिओला तुमच्याकडनं भेटणारा प्रतिसाद खूप चांगला आहे. हा प्रतिसाद तुम्ही असाच देत राहा आणि मी असेच नवनवीन व्हिडिओ ज्याच्यामुळे आपली ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट इम्प्रूव्ह होऊ शकते असे व्हिडिओज आणत राहणार आहे. आणि हे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब आणि जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करायला विसरायचं नाही. मित्र, आज तुम्ही जे थंबनेलला बघितलंय की तुम्हाला स्वस्त शेअर्स कसा निवडायचा. जसं तुम्ही एखादी वस्तू जर मार्केटमधनं घेताय तर तुम्ही स्वस्त वस्तू ज्यावेळेस घेता त्यावेळेस काय बघता, ती वस्तू स्वस्त पण असली पाहिजे आणि चांगल्या क्वालिटीची पण असली पाहिजे. इथे पण शेअर्स घेत्या वेळेस पण तुम्हाला तेच बघायचं आहे की कंपनीची प्राइस जी आत्ता तुम्ही पे करताय ती कंपनीची प्राइस जर इन्व्हेस्टमेंटसाठी स्वस्त पण असली पाहिजे आणि ती कंपनीचा बिझनेस पण चांगला असला पाहिजे. तर आजचा विषय आहे की आपल्याला स्वस्त प्राइस निवडण्यासाठी जो एक पर्टिक्युलर रेशो कंपनीच्या प्राइसला लावला जातो त्या रेशोचा अभ्यास करायचा आहे, ज्याला पी बी रेशो असं म्हटलं जातं. पी बी रेशो काढण्यासाठी तुम्हाला बुक व्हॅल्यू आणि बुक व्हॅल्यू पर शेअरची पण गरज असते. या दोन्ही गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर बघूयात मित्र, प्रॉपरली स्वस्त शेअर्स कसा निवडायचा. स्वस्त शेअर्स निवडायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला अगोदर सगळ्यात पहिले समजून घ्यावं लागेल की काय असतो बिझनेस. बिझनेस जर बघितला तर बिझनेस करण्यासाठी तुम्हाला एकतर काही प्रॉपर्टीज लागतात. जसं की बिझनेसचं जर मॅन्युफॅक्चरिंग असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काही मशिनरीज लागणार. जर तो प्लॅन कुठेतरी उभा असेल त्याच्यासाठी तुम्हाला जागा लागणार आणि हे जागा मशिनरीज ह्या कंपनीच्या प्रॉपर्टीज असतात ज्याला ॲसेट्स म्हणून ओळखलं जातं. तसंच बिझनेसला लोकांना काहीतरी पैसे द्यायचे असतात, लोकांकडनं काही पैसे घेतलेले असतात ते वापस करायचे असतात. मग हे जे पैसे द्यायचे असतात किंवा लोकांना काहीतरी समजा त्यांनी रॉ मटेरियल घेतलं त्याच्या बदल्यात काही पैसे द्यायचे असतील जे अजून देणे बाकी असते, उधारी देणं बाकी आहे, ते ज्या सगळ्या गोष्टी असतात कंपनीच्या लॅबिलिटीज म्हणजे देणे म्हणजेच लॅबिलिटीजमध्ये कन्सिडर केले जातात. आता ज्यावेळेस तुम्हाला एखादा स्वस्त शेअर्स निवडायचा असेल तर तुम्हाला अगोदर सगळ्यात पहिले त्या कंपनीची पत काढावी लागते. कंपनीची पत म्हणजे काय, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कंपनीची पत म्हणजे त्याला आपण जर फायनान्शियल भाषेमध्ये त्याला कंपनीची नेटवर्थ किंवा बुक व्हॅल्यू असं म्हटलं जातं. जशी प्रत्येक व्यक्तीची पत असते, प्रत्येक व्यक्तीकडे जर 10 लाख रुपये त्याचे जर लोकांना 7 लाख रुपये द्यायचे बाकी आहेत, 3 लाख रुपये त्याच्याकडे आहेत तर त्याची पत किती आहे, 3 लाखाची. सेम तशीच गोष्ट कंपनीची जर पत काढायची, नेट व्हॅल्यू काढायची आहे, नेटवर्थ काढायची आहे किंवा त्यालाच म्हटलं जातं बुक व्हॅल्यू, ते जर काढायचं असेल तर टोटल ॲसेट्समधनं तुम्हाला टोटल लॅबिलिटीज मायनस करायच्या आणि त्या टोटल ॲसेट्समधनं टोटल लॅबिलिटीज मायनस केल्यानंतर जे उरेल ते असेल त्या कंपनीची नेटवर्थ किंवा बुक व्हॅल्यू. जसं की एक्झाम्पलने समजून घेऊयात. एक कंपनी आहे, त्या कंपनीकडे समजा 1 करोडचे ॲसेट्स आहेत म्हणजेच प्रॉपर्टी आहेत आणि त्या कंपनीला लोकांचे जे देणे बाकी आहेत ते जवळपास 60 लाखाचे आहेत. 1 करोडमधनं 60 लाख मायनस केले तर 40 लाख रुपये त्यांच्याकडे बाकी राहतील. ती त्या कंपनीची असेल बुक व्हॅल्यू किंवा त्यालाच आपण म्हणूयात नेटवर्थ. बुक व्हॅल्यू किंवा नेटवर्थ झाल्यानंतर आता तुम्हाला पर शेअर बुक व्हॅल्यू काय आणि ह्या बुक व्हॅल्यू जी आपण काढली आहे, बुक व्हॅल्यू काढली म्हणजे त्या कंपनीची पत झाली आणि पत झाली म्हणजे याचा फायदा कोणाला. आपण जर एखाद्या कंपनीचा शेअर्स घेत असू तर आपल्याला कळतं की कंपनी किती रुपयामधनं लोकांचे देणे देऊन कंपनीकडे किती रुपये राहणार आहे आणि कंपनीचा जर बिझनेस बंद झाला तर आपल्याला त्या शेअर्सच्या बदल्यात किती रुपये वापस भेटणार आहेत हे बघितलं जातं. मग पुढे काय करायचं आहे तर आपल्याला कंपनी पर शेअर किती वापस येणार आहेत हे पण काढावं लागेल ना. तर पर शेअर ज्याला बुक व्हॅल्यू पर शेअर म्हटलं जातं. बुक व्हॅल्यू पर शेअर करता वेळेस तुम्हाला सगळ्यात अगोदर जी बुक व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली जी 40 लाख आहे त्या 40 लाखाला डिवाइड करावं लागेल कंपनीचे आउटस्टँडिंग शेअर्स. बुक व्हॅल्यू कंपनीचे आहे 40 लाख डिवायडेड बाय मी मानलं आउटस्टँडिंग शेअर्स कंपनीचे म्हणजे लोकांना विकलेले शेअर्स कंपनीने, इक्विटी
लोकांना किती विकल्यात, त्या 2 लाख मानल्या, 40 लाखाला 2 लाखाने जर डिवाइड केलं तर मला आन्सर येतं 20. आता ही जी 20 आहेत ही त्या कंपनीची पर शेअर बुक व्हॅल्यू आहे, म्हणजे पर शेअर 20 रुपये तर कंपनी कमीत कमी जर कंपनीचा बिझनेस बंद पडला तर त्यांच्या शेअर होल्डर्सला देणार आहे. मग पुढची गोष्ट काय असते, तर पुढची गोष्ट असते कंपनीचा शेअर्स आता स्वस्त आहे की महाग आहे. म्हणजेच काय, तुम्हाला शेअर्सच्या प्राईससोबत बुक व्हॅल्यू पर शेअरला कंपेअर करावं लागेल. कंपेअर करण्यासाठी आपण सिंपल काय करूयात, पी बी रेशो असं त्याला म्हणतात. पी बी रेशो काढण्याचा फॉर्म्युला सिंपल आहे, पर शेअर प्राइस डिवायडेड बाय बुक व्हॅल्यू पर शेअर. म्हणजे आता शेअरची प्राइस मी मानलं 100 रुपये आणि 100 रुपयाची जर प्राइस मी डिवाइड करत असेल, जी बुक व्हॅल्यू आहे 20 रुपये, त्याला डिवाइड केलं तर आन्सर येईल 5. आन्सर ही त्या कंपनीचा सिंपल ती आता तुम्ही जर 20 रुपयाचा शेअर्स ॲक्च्युअल व्हॅल्यू असणारा 20 रुपये आणि आता तो तुम्ही 100 रुपयाला खरेदी करताय, म्हणजे तुम्ही 5 पटीनं जास्त पैसे देऊन तो शेअर खरेदी करताय. जर 20 रुपयापेक्षा खालच्या प्राईसचा जर शेअर्स असेल तर तो अंडर व्हॅल्यूड मानला जाईल आणि 20 रुपयापेक्षा वरच्या व्हॅल्यूचा शेअर्स प्राईस असेल तर तो ओव्हर व्हॅल्यूड मानला जाईल. मग आता एखाद्या कंपनीचा बुक व्हॅल्यू पण 20 रुपये, शेअरची प्राइस पण 20 रुपये, तर आन्सर येईल 1. आणि 1 जर हा न्यूट्रल शेअर्स मानला जाईल, अंडर व्हॅल्यूड पण नाही, ओव्हर व्हॅल्यूड पण नाही, एकदम बेस्ट बाईंग आहे. वॉरेन बफे काय करत होते, त्यांचा जो शेअर्स खरेदी करत होते तो अंडर व्हॅल्यूड कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत होते. त्यांचा शेअर्स खरेदी करण्याचा फॉर्मॅट काय होता, अंडर व्हॅल्यूड शेअर्स बिझनेस शोधायचे आणि त्याच्यामध्ये ते इन्व्हेस्ट करत होते. याचा अर्थ अंडर व्हॅल्यूड ज्यावेळेस तुम्ही शेअर्स घेता त्यासोबतच कंपनीचा बिझनेस फॉर्मॅट पण चांगला असणं गरजेचं आहे. जर बिझनेस फॉर्मॅट चांगला असेल तरच स्वस्तात वस्तू घेणं परवडणार आहे. जर बिझनेस फॉर्मॅट चांगला नसेल, कंपनीचा बिझनेस जर चांगला नसेल आणि ती स्वस्त त्या कंपनीचा बिझनेस चालत नाही म्हणून झाली असेल तर तो शेअर्स घेणं तुम्हाला चुकी जाऊ शकतं. म्हणजे तुम्हाला फक्त स्वस्त किंवा महाग हे कळू शकतं पी बी रेशोने. ठीक आहे, 1 पेक्षा कमी असेल तर ती अंडर व्हॅल्यूड आहे, 1 पेक्षा जास्त असेल तर ती तशी जशी वरती जाईल तेवढी ती ओव्हर व्हॅल्यूड आहे. आता काही लोक 1 ते 3 मध्ये पण याला खरेदी करण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे 1 ते 3 पण ते बाय करायला, म्हणजे 2 पट जास्त द्यायला पण तयार आहेत, 3 पट जास्त द्यायला पण तयार आहेत, ते चांगलं मानतात. आता ही जी गोष्ट आहे बुक व्हॅल्यू, आपण ॲसेट आणि लॅबिलिटीजचा मायनस करून सुरुवात केलेली कॅल्क्युलेशन्स आहेत. हे आता सगळ्याच कंपन्याकडे ॲसेट्स नसतात. काही कंपन्या अशा असतात की बिना ॲसेट्सच्या त्यांचं काम होतं, त्यांना मशिनरीज लागत नाही, त्यांना खूप मोठी जागा लागत नाही. जसं की आपण मानू शकतो की एखादी IT कंपनी आहे, IT कंपनीला खूप मोठी जागा मशिनरीज लागणार नाही आहेत, तर मग या कंपन्याच्या ॲसेट्स फार कमी असतील. मग या ॲसेट्स कमी आहेत म्हणून ते बिझनेस खराब आहे असं आहे का? ॲसेट्स कमी आहेत म्हणजे बिझनेस खराब नसतो. म्हणून IT कंपन्यासारख्या ठिकाणी किंवा अजून काही सेक्टर्स असतील ज्यांच्यामध्ये तुम्हाला पी बी रेशो बुक व्हॅल्यू डायरेक्टली अप्लाय करता येणार नाही, तुम्हाला ते सेक्टर्स आयडेंटिफाय करायचे. जसं की मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत किंवा बँकिंग सेक्टर ज्याच्याकडे डायरेक्ट फायनान्शियल ॲसेट्स असतात, अशा कंपन्यामध्ये बुक व्हॅल्यू पर शेअर किंवा बुक व्हॅल्यू पी बी रेशोज हे चांगल्या पद्धतीने वर्क करू शकतात आणि सिलेक्शन किंवा शेअर्स निवडीसाठी अतिशय महत्त्वाचे ठरू शकतात. तर मित्र, तुम्हाला हे बुक व्हॅल्यू पर शेअर घ्यायचे कुठल्या कंपन्याचे, बुक व्हॅल्यू पर शेअर काय असतं, त्याचा फॉर्मॅट काय, जेणेकरून तुम्हाला अंडर व्हॅल्यूड कंपनीचा शेअर्स घ्यायचा असेल तर तो घ्यायचा कसा, यासारखं प्रत्येक प्रश्नाचं पण अजून मी उत्तर चांगल्या पद्धतीचं देण्याचा प्रयत्न करणार आहे या चॅनलवरती. त्यासाठी मित्र हो, तुम्हाला हे चॅनल बघत राहावं लागेल आणि बघत राहण्यासाठी तुम्हाला नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येणं गरजेचं आहे. आणि नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्हाला पहिले सबस्क्राईब करून या चॅनलच्या बेलला पण तुम्हाला क्लिक करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं नोटिफिकेशन पण येईल आणि तुम्ही नवीन व्हिडिओज बघत राहाल. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी माझ्यासोबत मार्केट समजवरती पुन्हा भेटत राहाल. धन्यवाद.